नमस्कार प्रेक्षकांनो, मालिका आता एका जबरदस्त अशा टर्निंग पॉईंटवर आलेली आहे. कारण स्वतः चंद्रकांत आता सगळ्यांच्या समोर येऊन 8 वर्षांपूर्वी घडलेलं काळं सत्य ह्या राजकुमारचा खरा चेहरा तिलोत्तमाच्या समोर आणणार आहे. तर हो मंडळी, ह्या राजकुमारने स्वतःच्या बापाला म्हणजे चंद्रकांतला किडनॅप करून ठेवलेला असतो आणि हा चंद्रकांत आता वारीला गेलेल्या सावली, अबीर आणि ओवी ह्या तिघांना सुद्धा सापडणार आहे. आणि मंडळी, सावली आता तिलोत्तमासमोर ह्या चंद्रकांतला घेऊन येणार आहे आणि त्यानंतर 8 वर्षामागे घडलेलं हे कटू सत्य आता स्वतः चंद्रकांत तिलोत्तमाला सांगणार आहे. 8 वर्षापूर्वी राजकुमारने कशा प्रकारे चंद्रकांतला किडनॅप केलं, सारंग आणि सावलीमध्ये कसे गैरसमज निर्माण केले आणि सावलीची जुली झालेली मुलं त्यांनासुद्धा मारण्याचा कशा प्रकारे प्रयत्न केला, कट केला, हे सगळं घाणेरडं सत्य आता समोर येणार आहे मंडळी. आणि एवढंच नाही तर राजकुमारला साथ देणारी दुसरी कोणी नाही आहे तर ही भैरवी आहे, हे सुद्धा आता तिलोत्तमाला समजणार आहे. आणि त्यानंतर तिलोत्तमा, सारंग आणि सावली या तिघांनी मिळून भैरवी आणि राजकुमारचे जे काही हाल केलेत ना मंडळी, ते बघण्यासारखे आहेत. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर प्रेक्षकांनो, इकडे आता सारंग हा ओवीला घ्यायला सावलीच्या घरी आलेला आहे. आणि ओवी काय आता घरी जायला तयार नाही आणि सारंगकडे ती हट्ट करते. सारंग म्हणतो, ओवी बाळा, पण तू इथे राहणार, पण इथे कपडे कुठे आहेत तुझे, मग तू कशी काय राहणार इथे? ओवी म्हणते की बाबा प्लीज ना, काहीतरी कर. त्यावर आता बबलू म्हणतो की अरे एवढंच तर प्रॉब्लेम आहे ना, कपड्याचाच. बबलू आत्ता जाईल ना, आत्ता कपडे घेऊन येईल, इथेच तर मार्केट आहे. सारंग म्हणतो बबलू. आता बबलू काही शांत बसतो आणि ओवी आणि मात्र आता अबीर काही ऐकायला तयार नाही. दोघांनी तर अगदी अगदी राडाच घातलाय. ओवी म्हणते बाबा प्लीज ना, बाबा प्लीज. आणि आता इकडे अबीर सुद्धा म्हणतो सुपर हिरो प्लीज, एक दिवस म्हणतोय मी, एक दिवस राहू दे ना ओवीला आमच्याकडे. आणि त्यावर आता बबलू म्हणतो की राहू दे ना एक दिवस, काय फरक पडतो एक दिवस राहिलं तर, हवं तर तू पण राहा. तर सारंग म्हणतो की काय? तर बबलू म्हणतो की इच्छा आहे ना तिची राहण्याची, मग कशाला तिचं मन मोडतंय? आणि सावली वहिनी आहेच ना. तेवढ्यात आता म्हणतो सॉरी, सावली वहिनी नाही, सावली टीचर आहेत, घेतील ओवीची काळजी, तू कशाला काळजी घेतोस? आणि हे बघ, मी आत्ता मार्केटमध्ये गेलो आणि ओवीसाठी कपडे घेऊन आलो. आणि तेवढ्यात सारंग म्हणतो बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे, राहा तू इथे. आणि आता सावलीला म्हणतो की सावली, काळजी घेशील ना तिची, म्हणजे तिला कसं एकटीला झोपायची सवय नाही, ती घाबरते, तिला असं पुढ्यात घेऊन झोपावं लागतं. आणि हो, झोपेमध्ये तिला सारखी तहान पण लागते, तर तिला उठून मध्ये मध्ये पाणी पण द्यावं लागतं. सावली आता सारंगकडे बघत बसते आणि सारंग म्हणतो की हो, म्हणजे मला माहिती आहे की तू काळजी घेशील, काही टेन्शनच नाही आहे, पण तरी तिच्या सवयी आहेत ना त्या, आम्ही सांगतोय ते, असं सारंग आता सावलीकडे थोडंसं घाबरूनच म्हणतो. त्यावर मग आता लगेचच बबलू म्हणतो की चला मग कपडे आणूया. त्यावर सारंग म्हणतो मार्केटमध्ये कशाला, घरातून पण तू आणू शकतोस ना. त्यावर बबलू म्हणतो की हो, म्हणजे कपडे घरातून पण आणू शकतो, मग एक काम करू का, तुझे पण आणू का? आता पुन्हा सारंग त्याच्याकडे रागाने बघतो आणि सावली पण बबलूकडे रागाने बघते बरं का. त्यावर आता बबलू म्हणतो सॉरी, मी पटकन जातो आणि कपडे घेऊन येतो. तर मंडळी, आता हे दोघं सुद्धा तिकडून निघून गेल्यात. तिकडे राजकुमार मात्र आता प्रचंड घाबरलाय, कारण त्याला कळलंय की चंद्रकांत हा त्याच्या तावडीतून सुटलाय आणि पळून गेलाय. म्हणजे इतकी वर्ष त्याने स्वतःच्याच बापाला 8 वर्ष किडनॅप करून ठेवलंय. कारण राजकुमारचं सत्य आता हे चंद्रकांत आहेत वडील, त्यांना माहीत असतं. म्हणजे सावलीच्या आणि सारंगच्या बाबतीत त्यांनी जे काही केलंय, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केलेत, खोट्या सह्या करून घटस्फोट घेतलेला असतो, हे सगळं त्यांना माहीत झालेलं असतं. आणि म्हणूनच त्यांना इतकी वर्ष किडनॅप केलेत. आणि आता त्यांच्या हातातून सुटल्यामुळं तो पूर्णपणे बिथरलाय, त्याला कळतच नसतं काय करतोय तो. आणि इकडेचं बॅग पॅकिंग सुरू आहे. तेवढ्यात आता ही मोनिका आहे, त्यांनी म्हणते की अरे राजकुमार, तुझं चाललंय काय, एवढे बॅग भरून आणि एवढे कपडे भरून तू चाललायस तरी कुठे? पण आता हा राजकुमार म्हणतो की तू का माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये अशी आडवी येतेस? मी प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का? माझं महत्त्वाचं काम आहे आणि महत्त्वाच्या कामासाठी चाललो आहे, मला सारखे प्रश्न विचारायचे नाहीत. अरे मोनिका म्हणते पण अरे तू मला सांग, तू माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोस, तू एवढा घाबरल्यास आणि एवढ्या घाईमध्ये सगळं करतोयस ना, याचा अर्थ तू नक्कीच मोठा काहीतरी कांड केलंस. सांग आधी, मला कळायलाच हवं तू काय केलंयस. राजकुमार म्हणतो हे बघ बाई, माझ्या ना कुठल्याच गोष्टीमध्ये ना नाक खुपसायचं काम करू नकोस. त्यावर आता मोनिका म्हणते की अरे पण जर आईने विचारलं, घरात आणखीन कोणी विचारलं की राजकुमार गेलाय कुठे, तर मी त्यांना काय सांगू? किंवा मला घरच्यांना तरी काहीतरी सांगावं लागेल ना. तेव्हा राजकुमार म्हणतो की हो, म्हणजे घरच्यांनी विचारलं तर प्रॉब्लेम होणार, तू सांग ना. आपला तो क्लायंट नाही का, त्याने एका क्लायंटचं नाव घेतलं आणि तो बोलतो की त्याला भेटायला चाललोय, महत्त्वाची मीटिंग आहे आणि तो महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टच्याच कामासाठी मी गेलोय, असं सांगून दे. मोनिका म्हणते की हे घरच्यांसाठी सांगण्यासाठी झालं, पण मी तुझी बायको आहे ना, मला माहीत असायला हवं तू कुठे चाललायस ते.
सांग, पटकन सांग कुठे चाललायस तू? काय कांड करून ठेवलायस तू? त्यावर आता हा राजकुमार म्हणतो, की "ए बाई, मला जाऊ दे. जर मी आता नाही गेलो ना, तर आपण दोघं पण संपलो म्हणून समज." त्यावर आता हा जेव्हा असं म्हणतो ना, मोनिका म्हणते, की "म्हणजे काय केलेस राजकुमार तू? आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी तू माझ्याबरोबर शेअर करत होतास आणि आता तू मला काहीही सांगत नाहीयेस. खरं खरं सांग, तू काय केलंयस? त्या खंड्या सापडलाय का? त्या खंड्याला किडनॅप वगैरे करून ठेवलंयस का तू? अरे बोल ना काहीतरी." पण हा राजकुमार इतका घाबरला आणि म्हणतो, की "बाई, तू तुझी किटकिट बंद कर ना. का का माझ्या पाठी लागली खूप महत्त्वाचं काम आहे. तुला म्हणालो ना, मी नाही सांगू शकत. योग्य वेळ आली की मी तुला सगळं काही सांगेन, पण आता नाही सांगू शकत." मोनिका म्हणते, "हे बघ, जर तू मला जोपर्यंत सांगत नाही आहेस ना, तोपर्यंत मी तुला घरातून बाहेर पडू पण देणार नाहीये. अजिबात जाऊ देणार नाहीये. मला सांगायचं म्हणजे सांगायचं." पण राजकुमार तिचं ऐकतच नाही आणि आता तो तिथून निघून गेलाय. पण आता मोनिका म्हणत असते, की ज्या पद्धतीने हा घाबरलाय आणि घाईघाईत निघालाय ना, नक्कीच ह्याने काहीतरी मोठा कांड केलाय. पण काय केलं असेल? काही कळतच नाहीये. ही भैरवी जेव्हापासून ह्याला मिळाली ना, तोपर्यंत ह्या दोघांचं काय सुरू झालंय काहीच कळत नाहीये. पण एवढं मात्र नक्की, की 8 वर्षापूर्वी त्यांनी जी काही माती खाल्ली ना, त्याबद्दलच काहीतरी असणार आहे आणि ते मी शोधून काढेन म्हणजे काढेनच. आता ही मोनिकाने ठरवलंय. तर मंडळी इकडे असं दाखवलंय त्या ओवी अबीरच्या म्हणजे सावरीच्या घरी राहिली आहे आणि त्या दोघांची छान धम्माल सुरू आहे. आता इथे अबीरने बरेच सारे ड्रॉइंग केलेले असतात आणि ते सगळे ड्रॉइंग आता इथे ओवी पाहत असते आणि ओवी म्हणते, की "अबीर, किती छान ड्रॉइंग केलंय रे तू हे सगळं. खूपच मस्त." आणि तेवढ्यात आता तिथे सावलीचं आणि एक सारंगचं त्याने चित्र काढलेलं असतं आणि म्हणतो, की "तुझ्या आईचं आणि माझ्या बाबाचं किती मस्त चित्र काढलंय." आणि तेवढ्यात त्याने एक हत्तीसुद्धा काढलेला असतो आणि ओवी म्हणते, की "तू तुझं स्वतःचं पण चित्र खूप छान काढलंय हां." आणि ती त्याची आता टिंगळ करत असते. तर मंडळी तेवढ्यात आता सावलीला व्यंकटेशचा फोन येतो आणि तो लगेच म्हणतो, की "मला बेळगावला जावं लागणार आहे." व्यंकटेशच्या आईची तब्येत खूप सीरियस झाली आहे आणि तिला बरं नाही आहे. त्याच्यामुळे व्यंकटेश म्हणतो, की "मी 3-4 दिवस तरी बेळगावला पुन्हा चाललोय." तर मंडळी आता हा व्यंकटेश पण बेळगावला गेलाय. तर सावली आता अबीर आणि ओवीला म्हणते, की "खूप उशीर झालाय. तुम्ही दोघं पण जा आणि आता पटकन झोपून घ्या." तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, सारंग घरी येतो आणि अमृता म्हणते, की "सारंग, ओवी कुठे? तू एकटाच कसा?" त्यावर सारंग म्हणतो, "ओवी त्याच्या टीचरकडे, सावली टीचरकडे राहिली आहे." तर आता अमृता म्हणते, की "अरे पण तू तिला तिकडे का ठेवून आलायस?" सारंग म्हणतो, "काय करणार? ती किती हट्ट करत होती तुला माहिती आहे का? सावली टीचरकडे राहायचंय म्हणून कोणाचं काही ऐकतच नव्हती. नाईलाज होता माझा आणि तुला माहिती आहे की ती किती हट्टीपणा करते, ऐकतच नाही माझं. मग मी तरी काय करणार होतो? ठीक आहे, राहू दे ना, काय होतंय?" पण अमृता म्हणते, की "अरे तसं नाही आहे. तू सावलीच्या घरी तिला ठेवलंयस आणि सुशीला ही तिची आई नाही आहे. हे जर चुकून जरी ती सावलीकडे बोलली ना, तर किती मोठा गोंधळ निर्माण होणार आहे तुला कळतंय का?" सारंग म्हणतो, की "नाही, नाही, असं काही होणार नाहीये." अमृता म्हणते, की "अरे, सावलीशी गप्पा मारता, मारता, बोलता, बोलता ओवी सहज बोलून जाऊ शकते आणि सावली इतकी हुशार आहे, की जर चुकून जरी ओवी काही बोलली ना, तर तिला पटकन ह्या सगळ्या गोष्टी कळून जातील." आणि मंडळी ह्या दोघांचं बोलणं असतं ना, ते आता इकडे तिलोत्तमा चोरून ऐकत असते. सारंग म्हणतो, "अमृता वहिनी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. एक वेळ ना माझ्या तोंडातून चुकून हे सत्य बाहेर पडू शकतं, पण ओवीच्या अजिबात नाही. माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती ही गोष्ट सावलीला कळूच देणार नाही आहे." आणि मंडळी आता हे सगळं काही तिलोत्तमाने ऐकलं आणि तिलोत्तमाला हे कळलंय, की सारंगने ओवीला सावलीच्या घरी राहायला पाठवलंय आणि ते तिला अजिबात आवडलेलं नसतं. तर मंडळी इकडे आता असं दाखवलंय, की हा वीरा आहे तो ओवीला झोपत असतो आणि तिच्यासाठी स्टोरी सांगत असतो. आणि मंडळी ह्या दोघांचा जो बॉन्ड असा दाखवलाय ना, की सख्खे भावंड आणि अबीरसुद्धा स्वतःची सख्खी लहान बहीण असल्यासारखी तिची काळजी घेत असतो, तिला झोपत असतो आणि हे बघून सावलीला खूप भारी वाटत असतं. आणि सावली जेव्हा आता इथे मागून येते ना, तेव्हा ओवी ऑलरेडी झोपलेली असते आणि आपला अबीर तिला हाताने थोपटत असतो. सावली आता अबीरला आवाज देते. अबीर म्हणते, "आई हळू, ओवी झोपतीये." सावली म्हणते, "अबीर बघ, ओवी कधीच झोपली आहे." त्यावर आता सावली म्हणते, की "तू काय केलंस ओवीला झोपण्यासाठी लवकर?" त्यावरून "तू आई काय करणार? तू रोज मला ती राजकुमार आणि राक्षसाची गोष्ट नाही का सांगतेस? तीच गोष्ट मी तिला सांगितली. झोपतच नव्हती, काही केलं झोपतच नव्हती. पण जशी मी त्याला स्टोरी सांगितली ना, पटकन झोपून गेली." तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, की ही मोनिका आहे ती खूप हायपर झालेली असते. राजकुमार कुठं गेला हे त्यांनी सांगून गेलंच नाही आहे आणि एवढंच नाही तर तो खंड्या आणि त्याची जी माणसं त्या सगळ्यांना फोन करते. सगळ्यांचा फोन नॉट रिचेबल. राजकुमारचा फोन लागत नाही. ती वैतागलेली असते आणि म्हणते, की कुठे सापडेल मला हा राजकुमार? कुठे गेला असेल? आणि मग तिला आठवतं, की खंड्याला कोणीतरी किडनॅप केलंय. म्हणजे हे राजकुमारचंच काम असेल का? आणि राजकुमारला जर खंडा सापडला, खंडा शुद्धीवर आला, तर मग काय होईल? पण ती नंतर म्हणते, की "नाही, नाही, खंडा कसा सापडेल?" मग तिला आठवतं, की मी खंड्याचं फिंगरप्रिंट घेतलं, त्याचा मोबाईल अनलॉक केला, म्हणजे त्याला ते लोकेशन सापडलं असणार आणि तो खंड्यापर्यंत पोहोचला असणार. आणि मंडळी या सगळ्या गोष्टीमुळे आता मोनिकासुद्धा घाबरली आहे, की आता तिचं सुद्धा भांडं फुटणार आहे.
तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, ओवी आणि अबीर दोघे सुद्धा मोबाईलवरती असतात आणि सावलीने सकाळीसाठी ना सकाळ सकाळ त्यांना ब्रेकफास्ट आणलेला असतो. सावली म्हणते की सकाळपासून किती वेळ तुम्ही मोबाईलवर बसलात, असे नाही डोळे खराब होणार नाही आहेत का तुमचे? आणि तेवढ्यात अबीर म्हणतो की आई तू पाहिलंस का इथे रीलमध्ये काय आले ते, थांब मी तुला दाखवतो. आणि मंडळी आता जी वारकरी वारकरी लोकांचं आहे ना, त्यांच्यासाठी ना एक गाण्याच्या स्पर्धा निघाल्यात आणि त्याच्यासाठी गाण्यांसाठी त्यांना लहान मुली हव्या असतात, म्हणजे त्यांचं सिलेक्शन सुरू झालेलं असतं. आणि आता अबीर म्हणतो की आई हे बघ ना. त्या सावली म्हणते की हो, खूप चांगली संधी आहे. पण सावली म्हणते की मी तर आता लहान नाही राहिली आहे ना, म्हणजे 10 वर्षांपेक्षा लहान मुलींसाठी ही ऑफर आहे आणि मी तर मोठी झाली आहे. अबीर हसतो आणि म्हणतो की आई हे सगळं तुझ्यासाठी मी नाही म्हणतोय. आपलं हे कार्टून नाही आहे का? ह्या कार्टूनसाठी बोलतोय ना मी, ओवीसाठी बोलतोय. आपली ओवी काही 10 वर्षांपेक्षा मोठी आहे का? लहानच आहे ना, मग तिच्यासाठी बोलतोय मी. सावली म्हणते की अरे हो रे, माझ्या लक्षातच नाही आलं हे. पण आता सावली म्हणते की बरं आपण आहे ना लगेचच फॉर्म भरून मोकळे होऊया. आणि तेवढ्यात आता हिला आठवते की अरे बापरे, हे सगळं मीच ठरवते, पण ओवीच्या बाबांना आणि आईला सांगायला नको का? तेव्हा लगेच अबीर म्हणतो की कर मग फोन. सावली म्हणते की नाही, झोपले असतील ते. आणि तेवढ्यात आता इकडे सारंगला जाग येते आणि सारंग ओवीला शोधत असतो. त्याच्या लक्षातच राहत नाही की ओवी आता सावलीकडे राहायला गेली आहे. आणि तेवढ्यातच आता समोरून सावलीचा फोन येतो आणि मग त्याला कळते की अरे हो, ओवी तर सावलीकडे गेली आहे. आणि तू लगेच म्हणतो की सावली काय झालं, ओवी बरी आहे ना, काही त्रास वगैरे दिला नाही ना तुला तिने, सगळं काही ओके आहे ना? सावली म्हणते की हो सगळं काही ठीक आहे, पण मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं होतं. आपले जे वारकरीची दिंडी आहे ना, त्याच्यामध्ये एक संगीत सोहळा ठेवला आहे आणि त्याच्यासाठी लहान मुली हव्यात गाण्यासाठी. आणि त्याचं ॲडमिशनसाठी सुरुवात पण झाली आहे, फॉर्म्स पण निघालेत. तर मी काय म्हणते, ओवीसाठी आपण एक फॉर्म भरून टाकूया का? तेवढ्यात आता लगेचच सारंग म्हणतो की केव्हा करायचं हे सगळं? त्यावर सायली म्हणते की 2 दिवसानंतरच, 2 दिवसांनी लगेचच आहे ते. आता सारंग म्हणतो की नाही मला पॉसिबल नाही आहे, कारण माझी खूप महत्त्वाची केस आहे. सावली म्हणते की नका तुम्ही टेन्शन घेऊ, मी आहे ना. काय ना तिथे लहान मुलांच्या टीचर लोकांना सुद्धा परमिशन आहे आणि मला पण तिथे जावंच लागणार आहे. आणि त्याच्यामुळे मी आहे ओवीची काळजी घ्यायला, तुम्ही तर अजिबात काळजी करू नका. आता ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं आणि त्यावेळेला तिलोत्तमा मागून आली आहे आणि तिलोत्तमाने सुद्धा हे सगळं ऐकलंय. सारंग म्हणतो सावली तू जर तिच्यासोबत असशील ना तर काहीच हरकत नाही आहे, तू बिंदास तिला घेऊन जा, माझी परमिशन आहे म्हणून. आता तिलोत्तमाला कळतं की हा सकाळ सकाळ सावलीसोबतच बोलतोय. आणि तेवढ्यात ही दोघं पण मुलं इकडे आरडाओरडा करायला सुरुवात करतात, कारण सारंगनी परमिशन दिली आहे. तेवढ्यात आता सारंग पण म्हणतो की ही दोन्ही कार्टून तिथेच आहेत का? तेवढ्यात ओवी म्हणते थँक्यू बाबा, आय लव्ह यू. आणि तेवढ्यात आता अबीरसुद्धा म्हणतो की थँक्यू सुपर हिरो, आय लव्ह यू. आणि आता ओवीसुद्धा म्हणते की थँक्यू सारंग, आणि आय लव्ह यू बोलणार तेवढ्यात सावली थांबते. आणि सारंगला मोठाच धक्का बसलाय की हे काय? म्हणजे सारंगला सुद्धा कळतं की सायली आता आय लव्ह यू बोलणार असते. आणि तेवढ्यात ती बोलता बोलता थांबली आहे. आणि मंडळी तेवढ्यात आता मागून आहे ना तिलोत्तमाने सारंगला आवाज दिलाय आणि सारंगला म्हणतो की अरे वा, छान चाललंय, म्हणजे रोज सकाळी सकाळी हे सुरू असतं का? म्हणतो की आई तू समजतेस तसं काही नाही आहे. काय आहे ना, ओवी तिकडे गेली आहे राहायला आणि तिच्या गाण्यासंदर्भातच कॉल होता म्हणून फोन केला होता. तिलोत्तमा म्हणते की हो मी ऐकलं ना, मला सगळं काही कळलं काय आहे ते. पण सारंग तुला एक गोष्ट कळत नाही आहे, तू मागच्या सगळ्या गोष्टी विसरतोयस. ती मुलगी तुझ्याशी 8 वर्षापूर्वी कशी वागली आहे, ती तुला कशी सोडून गेली आहे, कशा पद्धतीने डिवोर्सचे पेपर्स तिने तुझ्या तोंडावर फेकून मारलेत, हे सगळं तू विसरलायस का? आता सारंग म्हणतो की आई हे सगळं ओवीसाठी चाललंय आणि ओवीसाठी चाललंय, तू उगाच गैरसमज करून का घेतेस? तिलोत्तमा म्हणते की पण तू ओवीला तिच्याकडे राहायला पाठवलेस का? राहायला पाठवलेस काय? संबंध तिच्याकडे राहायला पाठवण्याचा? आणि आता जर का तू ओवीला तिकडे राहायला पाठवलेस तर ओवीला कायमचं तिकडेच ठेवायचं, ज्या घरात पुन्हा आणायचं नाही. सारंग म्हणतो की आई. तिलोत्तमा म्हणते की हो मी सांगते ना, तो माझा फायनल शब्द आहे, पुन्हा ओवी या घरात आली नाही पाहिजे, तिला तिकडेच ठेवायचं, तिच्याकडेच. आणि आता तिलोत्तमा रागारागाने तिथून निघून जाते. सारंग म्हणतो की हे काय आता नवीन, हे काय? तर मंडळी इकडे भैरवी जी आहे ना, तिने खंड्याला किडनॅप करून ठेवलंय आणि तो शुद्धीवर कधी येतोय त्याची वाट ती बघत असते, कारण खंडा जोपर्यंत शुद्धीवर येत नाही आहे तोपर्यंत 8 वर्षापूर्वी ह्या खंड्याने काय माती खाल्ली आहे हे आता तिला कळणार नाही आहे. तर भैरवी म्हणते की मी उभ्या आयुष्यात माझ्या नवऱ्याची एवढी कधी सेवा केली नाही, माझ्या आईवडिलांची कधी एवढी सेवा केली नाही आहे, ती सेवा मला ह्या कुठल्या खंड्यासाठी करावी लागते का? तर 8 वर्षापूर्वीचा भूतकाळ मला त्याच्याकडून समजणार आहे. आणि ती आता त्याच्यासोबत जो माणूस आहे त्याला सांगते की घे ह्याची काळजी घे, काय ना हा माणूस जरी शुद्धीवर असला तरी मेंदू याचा चालू असणार आहे आणि याच्या मेंदूमध्ये 8 वर्षापूर्वीचा इतिहास भरून ठेवला आहे. जोपर्यंत हा शुद्धीवर येत नाही आहे तोपर्यंत ह्याची काळजी घ्यायची आणि लवकरात लवकर शुद्धीवर कसा येईल ना याचा प्रयत्न करा रे बाबांनो, असं आता ती सांगत असते त्या माणसाला. तर मंडळी आता इकडे तिलोत्तमा जी आहे तिला कळलंय की
वारकरी जे लोक आहेत त्यांच्यासाठी गाण्याची जी कॉम्पिटिशन ठेवली आहे, गाण्याची जी स्पर्धा ठेवली आहे, त्यात मुलींची ॲडमिशनची सुरुवात झाली आहे. आणि त्यामध्ये सावलीने सुद्धा फॉर्म भरलेला आहे. म्हणजे सावलीने तिच्या इन्स्टिट्यूटमधून ओवीसाठी फॉर्म भरलेला असतो. आणि तिलोत्तमा आता इकडे भैरवीला सांगत असते की काही झालं तरी या सगळ्यामध्ये ओवीला ॲडमिशन मिळायला नको, आणि ते जे काही कॉन्ट्रॅक्ट किंवा जे काही आहे ते सगळं भैरवीला मिळावं यासाठी आता तिलोत्तमाने भैरवीजवळ 2 हात केलेत. का तर तिलोत्तमाला सावलीला आता हरवायचं असतं, आणि म्हणून ते आता ओवीला सुद्धा त्या गाण्यामध्ये भाग देऊ देणार नाही आहे. तर मंडळी, आता इथे सावलीला आणखीन एक मोठं टेन्शन आलं आहे. ते म्हणजे सावली आता फॉर्म भरायला चाललेली असते आणि त्यात कळतं की बऱ्याच मुलांनी ॲडमिशन घेतलेलं असतं, आणि त्याच्यामुळे ह्यामध्ये आता या सगळ्यामध्ये ओवीला चान्स मिळेल की नाही याची आता तिला खात्री नसते. आणि सावली सारंगला म्हणत असते की मला वाटत नाही की या सगळ्यामध्ये ओवीला चान्स मिळेल, पण ही खूप मोठी संधी आहे म्हणजे ओवीसाठी. सारंग म्हणतो की असं सगळं झालंय का? तर मंडळी, आता इकडे तिलोत्तमा ओवीला चान्स मिळू नये म्हणून प्रयत्न करणार आहे. तिकडे आता सावलीने सारंगला सांगितलंय म्हटल्यानंतर काही करून सारंग हा ओवीला ह्या सगळ्यामध्ये भाग घेऊन देईलच. तर मंडळी, आता खूप मोठा ट्विस्ट असा येणार आहे की हे सगळेजण जेव्हा ओवी, सावली आणि अबीर जेव्हा जाणार यात्रेला पंढरपूरच्या, तेव्हा मात्र तिकडे त्यांची आणि चंद्रकांत यांची भेट होणार आहे. आणि सावलीला 8 वर्षामागचा भूतकाळ आणि सगळं सत्य आता सावलीच्या समोर येणार आहे. तर मंडळी, या मालिकेचे येणारे पुढचे भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी असणार.